पुत्रदा एकादशी महात्म्य. श्री गणेशाय नमः. धर्मराज युधिष्ठिर यांनी विचारले, हे परमेश्वरा, आपण एकादशीचं महात्म्य सांगून आमच्यावर मोठी कृपा केली आहे. आता आम्ही आपल्याला विनंती करतो की पौष शुक्ल एकादशीचं व्रत कशासाठी केले जाते, याचा विधी काय व व्रतात कोणत्या देवाची पूजा केली जाते. भक्तवत्सल परमेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे. या दिनी विष्णू नारायणाची पूजा केली जाते. या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही. व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी, विद्वान व धनवान होतात. या संदर्भात एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत असे. त्याला संतान नव्हती. त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते. ती निपुत्रिक असल्याने नेहमी दुःखी असायची. राजाकडे धनसंपत्ती, हत्ती, घोडे, मंत्री, संत्री सगळे होते. मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते. मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल याच्या विचारात राजा असायचा. मुलगा नसल्याने आपण पूर्वज व देवांचे ऋण कसे चुकवू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते. ज्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो, अशी राजाची समजूत झाली होती. कुलदीपकासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे असे राजाला सारखे वाटायचे. ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे. अशा व्यक्तीला पृथ्वीलोकात यश व परलोकात शांती लाभत असते. पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते. राजा अशा विचारात रात्रंदिवस गर्क असायचा. एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला. मात्र आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला. एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडाफुलांना न्याहाळू लागला. जंगलात त्यावेळी मोर, वाघ, सिंह, माकड, साप आदी मुक्त संचार करत होते. हत्ती त्यांच्या पिल्लांसह फिरत होता. राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील त्याला घरी परत जाण्याची इच्छा नव्हती. जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता, मी आजपर्यंत यज्ञ केले, ब्राह्मण देवतांना भोजन करून तृप्त केले, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आले असावे. अशा विचारात मग्न असलेल्या राजाला तहान लागली. राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला. थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले. त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते. हंस व मगर विहार करत होते. सरोवराच्या चहूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता. त्याचवेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला. राजाला शुभशकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषीमुनींना नतमस्तक होऊन त्यांच्यासमोर विराजमान झाला. राजाला पाहताच एक ऋषी म्हणाले, हे राजन, आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत. आपल्या मनात असेल ते वर मागा. हे ऐकताच राजाने त्यांना विचारले, महाराज, आपण कोण आहात? येथे येण्याचं प्रयोजन काय? राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषींनी सांगितले की हे राजन, आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे. आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरात स्नान करण्यास आलो आहोत. हे ऐकून राजाने म्हटले, ऋषीदेवता, मला संतान नाही. माझ्यावर कृपा करा. मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या. ऋषीमुनी म्हणाले, हे राजन, आज पुत्रदा एकादशी आहे. हे व्रत आपण अवश्य करावे. परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणा हलेल. ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले. ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला. काही दिवसातच राणीला दिवस गेले. 9 महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला. राजाला कुलदीपक मिळाला. राजाचा पुत्र अत्यंत शूरवीर, यशस्वी व प्रजापालक होता. तात्पर्य हेच की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे. जो व्यक्ती या व्रताचे महात्म्याचे पठण किंवा श्रवण करतो त्याला मृत्यूपश्चात स्वर्गात जागा मिळते. इति श्री पुत्रदा एकादशी व्रत महात्म्य श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु.